लवकरच नवरात्रीचे उपवास चालू होतील आणि रोज रोज साबू खिचडी किंवा मग फळं खाऊन कंटाळा येतो. चला तर मंडळी, झटपट होणारे उपवासाचे कटलेट कसे बनवायचे ते आज आपण पाहूया. तर इथे मी प्रत्येकी 1 वाटी साबू, भगर, राजगिरा आणि शिंगाडा पीठ घेतलं आहे. ही सर्व पीठं बाजारामध्ये उपलब्ध आहेत किंवा तुम्ही साबुदाणा, भगर घरी आणून भाजून त्याचं पीठसुद्धा करू शकता मिक्सरवरती दळून. आता ह्यामध्ये टाकलं आहे थोडंसं पनीर किसून, 1 बटाटा किसून, त्याचबरोबर क्रश हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ आणि हवं असल्यास थोडीशी साखर टाकू शकता. शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तेलाचा हात लावून आपल्याला हे असं जाडसर थापून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान असं खरपूस तळून घ्यायचं आहे. पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. एका साईडला मी चटणीसाठी खोबरं, मिरची, थोडंसं दही आणि जिऱ्याची चटणी वाटून घेतली आहे. दही आणि चटणीबरोबर गरमागरम